आवाज येतोय का? कमेंट करा. आवाज येतोय ना? आज आपल्याला बघायचं सरळ व्याज. काय बघायचंय? सरळ व्याज बघायचं. सरळ व्याज मधलं पहिल्यांदा बेसिक बघूया. बेसिक थोड्याशा गोष्टी बघूया, नंतर पुढे जाऊया. बेसिक मध्ये पहिलं काय लक्षात ठेवायचं माहिती का? मुद्दल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? मुद्दल म्हणजे काय? दर काय असेल तुमचा? त्याच्यामध्ये दर एक महत्वाचा आहे. कालावधी असेल, कालावधी असेल, आणि चौथं म्हणजे तुम्हाला मिळणारं सरळ व्याज असेल, आणि पाचवा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायची रास. इंग्लिश मध्ये त्याला रासला आपण अमाऊंट म्हणतो. ए ने डिनोटेड करूया आपण. सरळ व्याज, सरळ व्याज म्हणजे तुमचं सिंपल इंटरेस्ट एस आय. कालावधी म्हणजे तुमचा टी आला, टाइम. दर म्हणजे तुमचा रेट आला आर, आणि मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे पी मानूया आपण त्या ठिकाणी. मग नेमकी मुद्दल कशाला म्हणायचं? मुद्दल कशाला म्हणतो आपण? मुद्दल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? उधार घेतलेली किंवा उधार दिलेली जी रक्कम असते, उधार घेतलेली किंवा उधार दिलेली रक्कम. एखाद्याला आपण रक्कम उधार देत असेल किंवा एखाद्याकडून रक्कम आपण लक्षात उधार घेत असेल, जी रक्कम असते त्याला म्हणतो आपण मुद्दल. काय म्हणतो? मुद्दल. रेट तर माहित आहे तुम्हाला, 100वरती लक्षात ठेवा तुमचा दर असता. कालावधी, कोणत्या कालावधीसाठी तुम्ही एखादी रक्कम उधार घेताय किंवा उधार तुम्ही रक्कम देताय एखाद्याला, ते लक्षात ठेवायचं. आता सरळ व्याज म्हणजेच काय? ठराविक रकमेवरती, ठराविक रकमेवर ठराविक कालावधीसाठी, ठराविक कालावधीसाठी, कालावधीसाठी सम प्रमाणामध्ये आकारले जाणारे व्याज, आकारले जाणारे व्याज, त्याला आपण सरळ व्याज म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? सरळ व्याज म्हणतो. म्हणजे एखादी ठराविक रक्कम आहे आणि त्या ठराविक रकमेवरती ठराविक कालावधीसाठी लक्षात ठेवा सम प्रमाणामध्ये जी आकारली जाणारी रक्कम आहे किंवा व्याज जे लक्षात ठेवा त्याला आपण म्हणतो सरळ व्याज. किंवा दुसरं तुम्ही काय म्हणू शकता? दुसरं म्हणू शकता तुम्ही की आपण एखाद्याकडून उधार रक्कम घेतली किंवा उधार रक्कम आपण दिली, लक्षात ठेवा त्या रकमे व्यतिरिक्त म्हणजे मुद्दला व्यतिरिक्त, मुद्दला व्यतिरिक्त, व्यतिरिक्त जी रक्कम ज्यादा दिली जाते, जी रक्कम ज्यादा दिली जाते, दिली जाते त्याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? सरळ व्याज म्हणू शकता. पुढे आहे तुमची रास. रास म्हणजे काय? की अमाऊंट म्हणतो. जर मुद्दलेमध्ये तुम्ही जर मुद्दल अधिक जर व्याज केलं, मुद्दल अधिक काय केलं? व्याज केलं. कारण काय? एखादी रक्कम उधार घेतल्यानंतर अतिरिक्त रक्कम आपण देणार आहे, जी मुद्दल सोडून अतिरिक्त रक्कम देणार आहे त्याला आपण व्याज म्हणतो. काय म्हणतो? व्याज म्हणतो. आपण ती मुद्दल पण देणार आहे, अतिरिक्त रक्कम पण देणार आहे, याचा अर्थ ते व्याज पण देणार आपण. याचा अर्थ मुद्दल अधिक व्याज मिळून तुमचे बनते रास. रासला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो अमाऊंट. काय म्हणतो? अमाऊंट. चला क्लिअर करे बाबा. हे 5 मुद्दे आहेत आणि सरळ व्याजामध्ये हे 5 मुद्दे खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. मुद्दल कशाला म्हणायचं? दर कशाला म्हणायचं? कालावधी कशाला म्हणायचं? सरळ व्याज. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मुद्दल कशाला म्हणायचं हे माहित पाहिजे. कारण एखादी लक्षात ठेवा प्रश्नामध्ये व्हॅल्यू दिली असेल ते नेमकी मुद्दल आहे का रास आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे.
रास म्हणजे काय हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. मुद्दल म्हणजे काय, तुम्ही उधार घेतलेली किंवा उधार दिलेली जी काही रक्कम असेल त्याला म्हणा मुद्दल. सरळ व्याज म्हणजे लक्षात ठेवायचं, एखादी रक्कम तुम्ही घेतल्यानंतर ती रक्कम तर देणार तुम्ही, प्लस त्या रकमेवरती लक्षात जे अतिरिक्त रक्कम तुम्ही देताय त्याला म्हणायचं व्याज, किंवा ठराविक रकमेवर ठराविक कालावधीसाठी सम प्रमाणामध्ये लक्षात ठेवा जी तुम्ही रक्कम आकारताय त्याला म्हणा सरळ व्याज, किंवा मुद्दला व्यतिरिक्त जी रक्कम एक्स्ट्रा द्यावी लागते त्याला म्हणा तुम्ही व्याज. इथपर्यंत क्लिअर का रे बाबा? मग तुम्हाला माहित आहे सरळ व्याजाचा फॉर्म्युला असतो, एसआयचा फॉर्म्युला असतो तुमचा. एसआय बरोबर काय तुमचं, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी, छेदामध्ये किती तुमचं 100, छेदामध्ये 100 असतंय. चला, एसआय म्हणजे सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. आणि सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सरळ व्याज काढण्यासाठी मराठीमध्ये पण लिहितो, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये दर गुणाकारामध्ये मुदत कालावधी आणि छेदामध्ये किती आलं तुमचं 100. हे लक्षात ठेवा मराठीमध्ये, ज्याला मराठी कळत नाही त्याने इंग्लिशमध्ये एसआय इज इक्वल टू पी आर टी छेदामध्ये किती 100, किंवा पी आर टी लक्षात ठेवलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आर आर हा रेट असतो, लक्षात रेट हा 100 असतो. 100 एका वर्षाचं व्याज म्हणजे, अजून एक काय लक्षात ठेवायचं माहिती का, एका वर्षाचं व्याज म्हणजे एका वर्षाचे व्याज म्हणजे रेट असतो, दर असतो. IMP स्टेटमेंट लक्षात ठेवा, एका वर्षाचं व्याज म्हणजे तुमचा काय असतं त्या ठिकाणी दर असतो. हे बेसिक क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, टाईप क्रमांक 1 कडे जाऊया. सूत्र लक्षात ठेवा फक्त. टाईप क्रमांक 1 मध्ये पहिला प्रश्न बघा, गोपाळने 15,000 रुपये दशादशे 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? लक्षात ठेवा. मला सांगा, उधार घेतलेली रक्कम किती आहे? 15,000 आहे, बरोबर ना? 15,000वरती तुम्हाला काय करायचं, किती टक्के दरानं तुमचं? 12% दरानं, म्हणजे 100ला वर्षाला तुम्हाला 12 रुपये व्याज द्यावं लागणार. जर तुम्हाला 100ला वर्षाला 12 रुपये व्याज द्यावं लागणार, असं किती वर्ष द्यायचं तुम्हाला? 5 वर्ष. पहिल्या वर्षाचं व्याज आलं, लक्षात ठेवा 12%. पहिल्या वर्षाचं व्याज आलं तुमचं 12 रुपये, बरोबर आहे ना? मी सांगितलं एका वर्षाचं व्याज म्हणजे तो व्याजाचा दर असतो, याचा अर्थ तुम्हाला पहिल्या वर्षी 12 रुपये व्याज द्यावं लागणार. असं किती वर्ष द्यायचंय? 5 वर्ष व्याज द्यायचंय. 5 वर्षाचं व्याज किती येणार? 12 पंचे 60. जर 100ला 60 तर 15,000ला किती? कॅल्क्युलेशन करा तुमचं. 15,000 गुणाकारामध्ये 12% म्हणजे तुम्हाला माहित आहे टक्के म्हणजे खाली किती आलं तुमचं? 100. 2 कॅन्सल झाले. 150 गुणाकारामध्ये 12 पंचे किती आलं? 60 आलं. 150 गुणाकारामध्ये 60 करा. 15 सक्क किती आलं तुमचं? 90 आलं. वरचे 2 शून्य जोडून घ्या. सरळ व्याज जे मिळालं ते सरळ व्याज मिळालं 9,000. किती मिळालं? 9,000. आलं का? चेक करून घ्या. एसआयचा फॉर्म्युला वापरायचा, एसआय बरोबर पीआरटी. एसआयचा वापरायचाच गरज सुद्धा नाही, लक्षात ठेवा. फॉर्म्युला वापरायची गरज नाही, सजासजी लक्षात ठेवा, ते लक्षात येतं. 15,000 रुपये रक्कम आहे आणि 15,000 रुपये रकमेवरती 12% दरानं 5 वर्षाचं व्याज विचारलंय तुम्हाला. जर एका वर्षाला व्याज 12 येत असेल तर 5 वर्षाचं व्याज किती आलं? 12 पंचे 60 आलं. जर ते 100ला 60 असेल तर 15,000ला किती म्हणायचं? उत्तर तुमचं 9,000 निघून जाईल. चला, क्लिअर का? जाया पुढच्या प्रश्नाकडे. चलो आगे. किरणने 10.8% दराने व्याजाचा दर जो आहे तो व्याजाचा दर 8% आहे. 8,000 रुपये रक्कम आहे. 8,000 रक्कम म्हणजे प्रिन्सिपल जे आहे तुमचं ते प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 8. मुद्दल जे आहे ते 8,000 आहे. 5 वर्ष मुदतीसाठी टी आहे तुमचा कालावधी, 5 वर्ष मुदतीसाठी. त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल असं म्हटलंय. आपल्याकडे मुद्दल किती आहे तुमची? 8,000 आहे
8,000वरती तुम्हाला काय करायचं, रेट जो आहे तो किती टक्के, 8%. रेट जो आहे तो 8% आहे. याचा अर्थ एका वर्षाला तुम्हाला 100 रुपयाला 8 रुपये व्याज द्यावं लागेल. सांगितलं मी एका वर्षाचं व्याज म्हणजे, एका वर्षाचं व्याज म्हणजे तो रेट असतो. एका वर्षाचं व्याज म्हणजे तो रेट असतो, लक्षात ठेवायचं. मग पहिल्या वर्षी आपल्याला व्याज किती रुपये द्यावं लागणार, 100ला 8 रुपये द्यावं लागणार. असं किती वर्ष द्यायचंय, 5 वर्ष गुणिले किती केलं तुमचं 5. जर 8 पंच किती आलं, 40. 100ला 40 रुपये व्याज द्यावं लागत असेल तर 8,000ला किती व्याज म्हणायचं. म्हणजेच हा झाला तुमचा पी. जे मागा सूत्र लिहिलं तेच लक्षात ठेवायचं, पी आर टी. पी आर टी म्हणजे ही तुमची मुद्दल आली, इथं आला तुमचा दर, इथं आला कालावधी. तुमचा निघून जाईल एस आय. काय निघून जाईल, एस आय. कॅल्क्युलेशन करा. 8,000 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 5. पर्सेंटेजचा अर्थ असतो 100. सूत्रामध्ये जो तुम्हाला 100 दिसतो तो कुठनं आला, सूत्र पाठ करायची गरज काय, तो कुठनं आला, तर तो रेटचा जो 100 आहे, लक्ष, रेट हा 100ला असतो ना. मग 8% टक्के म्हणजे खाली 100, ते 100 आलं तुमचं. आता कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला उत्तर निघून जाईल. 2 0 कॅन्सल. 8 8 आलं 64. वरचा राहिला 0, गुणाकारामध्ये आलं तुमचं 5. 5 0 0, 5 चोक 20, हातच्याला 2, 5 सक्क 30, 30 आणि 2 किती आलं तुमचं 32. 3,200 रुपये. 8,000 रुपयावरती 5 वर्षाचं जे सरळ व्याज द्यावं लागेल, लक्षात ठेवा, तर किती द्यावं लागेल, 3,200 रुपये. अजून एक बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, जर तुम्हाला कालावधी बघा, इथं जे सांगितलं मी बेसिक, अजून एक बेसिक सांगतो तुम्हाला. अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची माहिती का, जर तुम्हाला दिवस दिले असतील, दिवस, जर कालावधी जो आहे, कालावधी लक्षात ठेवा, म्हणजे मुदत जी आहे ना, मुदत टी जो आहे ना, टी, जर तो दिवसामध्ये दिला असेल, जर दिवसामध्ये दिला असेल तर त्याला भागायचं 365. कितीने भागायचं, 365ने भागायचं. जर तुम्हाला कालावधी लक्षात ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत दिला असेल, किंवा ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत दिला असेल, तर ज्या वेळेस लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी जर बँकेमध्ये तुम्ही पैसे टाकत असाल, तर पहिल्या दिवशीचं व्याज तुम्हाला कधीच मिळत नाही. जर आज तुम्ही बँकेमध्ये गेला, पैसे टाकले, त्या दिवसाचं व्याज तुम्हाला बँक देणार नाही. पण ज्या दिवशी पैसे तुम्ही काढणार आहे, त्या दिवसाचं बँक तुम्हाला ते पैसे, त्याचं व्याज देणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर टी तुम्हाला दिवसामध्ये दिला असेल तर तुम्ही 365 भागायचं, आणि टी जर तुम्हाला महिन्यामध्ये असेल, महिन्यामध्ये असेल तर त्याला 12ने भागायचं. कशाने भागायचं, 12ने भागायचं. हे बेसिक अजून एक लक्षात ठेवा. चला, क्लिअर झालं. पुढच्या प्रश्नाकडे चला. माधवीने दशादशे 6.104 दराने 3,500 रुपये रक्कम 4 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल असे विचारले. 3,500 रुपये उधार घेतले होते, बरोबर का, 3,500 उधार घेतले होते. व्याजाचा दर किती आहे, 6.104% आहे. आणि किती वर्ष द्यायचं, म्हणजे 6.104% ते एका वर्षाचं व्याज झालं. एका वर्षाचं व्याज झालं. 100ला तुम्ही एवढं व्याज देणार, असं किती वर्ष द्यायचं तुम्हाला, 4 वर्ष द्यायचं, गुणिले 4 करा. जर 100ला तुम्ही एवढं व्याज द्यायचं असाल तर 3,500ला किती म्हणा, 3,500 गुणाकारामध्ये हे 6चा गुणा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक ना, याचा व्यवहारिक करा. कसा करायचा, इथं गुणाकार, इथं बेरीज. 6 चोक 24, 24 निकाले 25, 25 छेदामध्ये आलं 4. पर्सेंटेज आहे, पर्सेंटेजचं साइन दिसतंय, म्हणजे छेदामध्ये येणार 100. गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 4. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 4 ला 4 काय झालं तुमचं, कॅन्सल झालं. 4 ला 4 तुमचं कॅन्सल झालं. इथले 2 शून्य येते, इथले 2 शून्य येते, काय झाले तुमचे, कॅन्सल झाले. राहिलं काय काय बघा तुमचं, 35. 35 गुणाकारामध्ये किती राहिलं तुमचं, 25. दोघाचा गुणाकार करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 25 न 5 न गुणलं तर 25 5 125, हातच्याला गेला 12. 25 त्रिक 75, 75 अधिक 12 करा. 75 अधिक 10 केलं तर तुमचं 85 वरचे 2 87, 875. त्याला जे 3,500 वरती 4 वर्षाचे व्याज द्यावं लागेल, ते व्याज द्यावं लागेल 875 रुपये. चला, क्लिअर करे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, टाईप क्रमांक 2. एका रकमेचे दशादशे 12% दराने 5 वर्ष मुदतीचे
मुदतीचे म्हणा. सरळ व्याज जे आहे तर 393.60 रुपये होते, तर मुद्दल किती म्हणले? मुद्दल काढायचे, मुद्दल जरी काढायचे असेल एसआयचाच फॉर्म्युला वापरायचा. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये 100. सरळ व्याज किती आहे रे तुमचं? 393.60 आहे. इथल्या 393.60. पी काढायचा तसाच ठेवा. व्याजाचा दर जो आहे तो 12% आहे. कालावधी जो आहे तो 5 आहे. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं. मग काय करा, तुमचं जी भागाकाराची संख्या ती गुणाकाराला न्या. 393.60 गुणाकारामध्ये 100 छेदामध्ये 12 पंचे किती आलं? 60 आलं. 12 पंचे 60 आलं. बरोबर इकडे राहिला तुमचा पी. कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर मिळून जाईल. कसं केलं लक्षात आलं? डायरेक्ट सुद्धा करता येतं बरं का. हे मला डायरेक्ट करता येतं, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. इथली 2 दशांश चिन्ह आहेत, इथले 2 शून्य गायब झाले तुमचे. राहिलं काय काय बघा तुमचं? 393 आणि 60 राहिलं. छेदामध्ये किती राहिलं तुमचं? 60. बरोबर आला पी. 0 ला 0 तुमचं कॅन्सल झालं. साई साई किती आलं तुमचं? 36 आलं. बरोबर का? राहिले तुमचे किती? 3 राहिले. साया पंचे 30 आलं तुमचं. राहिले 3. साई साई 36. बरोबर आलं तुमचं पी. मुद्दल जी आली ती मुद्दल आली 656 रुपये. मुद्दल जी आली ती मुद्दल आली 656 रुपये. आलं का? चेक करून घ्या. हा, चला क्लिअर करे. नेक्स्ट क्वेश्चन. दशादशे 15 दराने एका रकमेचे 3.5 वर्षात 31,500 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती म्हणते? 31,500 सरळ व्याज होतं 3.5 15% दराने. सरळ व्याज जे आहे ते सरळ व्याज किती आहे तुमचं? 31,500 आहे. पी काढायचे आपल्याला, रक्कम काढायची. गुणाकारामध्ये दर आहे 15, कालावधी आहे 3.5 वर्ष. छेदामध्ये किती आहे तुमचं? 100 आहे. 31,500 हाय असल्या 100 भागाकाराचा इकडे गुणाकार आले, गुणिले झालं तुमचं 100. छेदामध्ये 15 आणि 3.5 गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला. 15 गुणाकारामध्ये 3.5. उजव्या बाजूला राहिलं पी. पी म्हणजे प्रिन्सिपल, म्हणजे तुमची ती मुद्दल आहे. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करून घ्या. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करणे म्हणजेच काय? दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करणे म्हणजे वर जेवढी दशांश चिन्ह तेवढे खाली शून्य देणे, आणि खाली जेवढी दशांश चिन्ह तेवढे वर शून्य देणे. 31,500 लिहून घ्या. त्यावरती एक शून्य वाढवा. का? खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवा. तुम्ही 100 वर वाढवला तरी पण चालेल, इथं वाढवला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कुणीकडेही वाढवा. सेपरेट झालेलं तरी सुद्धा चालेल. इथं आले तुमचे 15, गुणाकारामध्ये आलं तुमचं 35. चला 15 एके 15, 15 दोन्ही 30. राहिला तुमचा 1. ओके. 15 एके 15, वरचे 3 शून्य हाय असे लिहिले तुमचे. 7 त्रिक 21, वरचे 3 शून्य हाय असे लिहा. 7 5 35, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य 0. राहिले काय काय बघा रे. इकडे राहिलं 3,000, इकडे राहिलं तुमचं 20. 3,000 गुणाकारामध्ये 20 केलं. बरोबर आलं तुमचं पी प्रिन्सिपल. 3 दोन्ही 6, 6 वरती 1 2 3 आणि 4 शून्य. मुद्दल जी आली ती रक्कम जी आली ती रक्कम आली 60,000 रुपये. आली का? चेक करून घ्या. 60,000 रुपये. चला क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन. दशादशे 12 दराने एका रकमेचे 4.5 वर्षाचे सरळ व्याज 378 रुपये मिळते, तर मुद्दल काय म्हणते तुम्हाला? सरळ व्याज जे आहे ते सरळ व्याज आहे 378 रुपये. 4.5 वर्षाचं 12% दराने मुद्दल किती विचारले तुम्हाला? मुद्दल काढायच्या. एसआयचा फॉर्म्युला वापरायचा. एसआय बरोबर तुमचं काय? एसआय बरोबर पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये टी छेदामध्ये किती तुमचं? 100. सूत्र सुद्धा लिहायची गरज नाही, पण प्रत्येक वेळी तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो. एसआय आपल्याला दिला 378 रुपये.
बरोबर पी किती आपल्याकडे ती काढायचं आहे. रेट जो आहे तो 12%, 12 गुणाकारामध्ये कालावधी 4.5 आहे. रेटचा लक्षात ठेवा 100 होता तो खाली लिहून टाका. एखादी संख्या भागाकाराला असेल तर गुणाकाराला जाते, गुणाकाराची संख्या भागाकाराला येते. 378 हा भागाकाराला इकडे येईल तुमचा गुणाकाराला. 12 आणि तुमचं 4.5 हे गुणाकाराला येईल तुमचं भागाकाराला. बरोबर आलं तुमचं पी. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. खाली जेवढी दशांश चिन्ह असतात तेवढे वर शून्य देऊन टाका. वर एक ही दशांश चिन्ह नाही त्यामुळे खाली शून्य द्यायचा प्रश्न उद्भवतच नाही. खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवा. कुणीकडेही वाढवला तर चालेल तुमचा काही प्रॉब्लेम नाही. 378 वरती एक शून्य वाढवला, वरती 100 हाय असलेलं छेदामध्ये आलं तुमचं 12 गुणाकारामध्ये 45. 8 आणि तुमचे 7 आणि 7 14 आले बरोबर. 15 15 आणि 3 आले तुमचे 18. 9 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 9 ने भाग द्या. 9 5 45, 9 चोक 36 राहिला एक, 9 2 18, 9 0 0. ओके. 5 1 5, 5 2 10, 5 0 0. पुन्हा बे 1 बे, बे 0 0, बे 7 12, 6 1 6, 6 7 42 वरचा 0. राहिलं काय रे? खाली तर काय दिसत नाही, वर 70 आणि तुम्हाला 10 दिसतंय. 70 गुणाकारामध्ये 10 केलं बरोबर आलं तुमचं पी. दोघाचा गुणाकार केला 7 वरती 2 0. प्रिन्सिपल जी आली मुद्दल जो आला तो मुद्दल आली तुमची 700. मुद्दल आली तुमची 700 आली का चेक करून घ्या. चला जाऊया कर पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे चला. दशादशे 6 दराने म्हणजे 6% व्याजाचा दर आहे. 6 दराने एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज आहे ते 810 मिळते, तर त्या रकमेची रास किती होईल म्हणले. डायरेक्टली लक्षात ठेवा त्या रकमेची तुम्हाला रास विचारलेली आहे. सरळ व्याज तुम्हाला 810 मिळते बरोबर आहे ना. मग तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर मुद्दल काढावी लागेल. अगोदर काय काढावं लागेल तुम्हाला, मुद्दल काढावी लागेल. डायरेक्ट तुम्ही मुद्दल काढू शकता किंवा एसआयचा फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्ही मुद्दल काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा. मिश्रधन दिलेलं नाही, व्याज दिले तुम्हाला. एसआयचा फॉर्म्युला वापरा. एसआय बरोबर तुम्हाला माहित आहे पी आर आणि टी असतं बरोबर आहे. खाली 100 लिहिलं ना म्हणजे तर पर्सेंटेज लिहिलं, याचा अर्थ तुमचं लक्षात होते 100 आहे ना. तुम्ही म्हणता 100 गायब कुठं केलं, गायब बेब काय नाही लक्षात ठेवा. एसआय आपल्याकडे ती 810 आहे बरोबर. पी काढायचं, व्याजाचा दर जो आहे तो 6 आहे, कालावधी 5 वर्ष, छेदामध्ये आलं तुमचं 100. ओके. भाग द्यायचं 5 1 5, 5 2 10, 5 0 0. भाग जातो का इथं तुमचा बघा. पुन्हा भाग जातो बे 1 बे, बे 0 0, बे 3 6 बरोबर का रे. पुन्हा 3 1 3, 3 2 6, राहिले तुमचे 2, 3 7 21, 27. हा 10 तुमचा भागाकाराला इकडे गुणाकाराला गुणिले तुमचं 10 बरोबर आलं तुमचं पी. डायरेक्टली भाग द्यायचा रे. इकडची संख्या तिकडे करण्यात काय मजा नाही. आता ते का सांगायचं असतं माहिती आहे का तुम्हाला, ते समजण्यासाठी. जर तुम्हाला ती गोष्ट समजल्यानंतर एका स्टेपमध्ये त्याचा कार्यक्रम करायचा असतो, पण समजून घ्यायचं असतं. बरेपैकी लक्षात ठेवा ऑनलाईन येतात जातात काय फायदा नाही लक्षात ठेवा. जर तुम्ही शाळेवर शिक्षक असा तुम्हाला 28 पर्यंत, ऑगस्ट 28 पर्यंत मुदत दिली, 28 पर्यंत नाही क्वालिफाय झाला तर घरी बसावं लागेल तुम्हाला. 270 आला, 270 बरोबर काय आलं तुमचं पी. एवढी टीईटीचा पेपर सोपायला हलक्यात घेऊ नका. बरेच जण याला वाटतं की हलक्यात घेतात. हलक्यात घेत असं तुम्ही पहिले जर लक्षात पहिल्याच प्रयत्नात झाला असता. चला ठीक आहे, पी आला तुमचा 270. आपल्याला अमाऊंट विचारली. अमाऊंट म्हणजे पी प्लस एस आय असतं. अमाऊंट म्हणजे आपल्याला पी प्लस एस आय म्हणजे मुद्दल अधिक व्याज असतं. आपल्याकडे मुद्दल किती आली रे, मुद्दल 270 रुपये आली बरोबर आहे का. अधिक एस आय किती कुछ तो हो गया, शून्य राहिला 27 आली 27 आली 27 बरं का. इथला शून्य राहिला की इथं हा शून्य राहिला. अधिक तुमचं किती आलं, अधिक तुमचं 810. 0
1 8 आणि 7 15 हातच्या लेख 2 आणि 1 3 3510 अमाऊंट जी आली ती अमाऊंट आली 3510 आली का चेक करून घ्या. बरेच जण येतात जातात काय फायदा नाही लक्षात ठेवा तुमचं. केलं तर ठीक आहे, गणिताला प्रॅक्टिस करावं लागते. असं गेलं आणि तिथं बसला आणि जमलं शक्य नाही रे. शक्य असतं तर सगळेच पास झाले असते. चला तुमची गरज नसेल तो मात्र मी तर काय सांगणार. दशादशी 12.5 दराने एका रकमेची 8 वर्षाची सरळ व्याज 35,000 रुपये मिळते. तर त्या रकमेची रास किती? ठीक आहे, चला अगोदर मुद्दल काढूया. व्याज जे सरळ व्याज मिळते ते 35,000 आहे. इथं लिहिलं 35,000. पी काढायचंय 35,000च आहे का? एकदा चेक करतो प्रश्न. 35,000च आहे. बरोबर पी काढायचा तसाच लिहिला. व्याजाचा दर जो आहे तो 12.5 आहे. गुणाकारामध्ये किती आलं? 8 वर्ष. छेदामध्ये आलं तुमचं 100. 35,000 मी आहे असं लिहिलं. गुणाकारामध्ये 100 का? 100 भागाकाराचा गुणाकाराला जाईल आणि 12.5 आणि 8 जे आहे ते गुणाकाराचे येतील भागाकाराला. बरोबर उजवीकडे राहील तुमचा पी. कॅल्क्युलेशन करा आता. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. खाली जेवढी दशांश चिन्ह तेवढे वर शून्य द्या. 35,000 लिहिलं. 35,000 होती एक शून्य वाढवा, खाली एक दशांश. मग तो 35,000 वाढवला तरी पण चालेल किंवा 100 वर वाढवला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. गुणाकारामध्ये 100 आलं आणि छेदामध्ये आलं 125. गुणाकारामध्ये 8. तर भाग द्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 25 चोक 100, 25 5 100. 5 एके 5, 5 7 35. राहिलं काय काय बघा इकडं तुमचं. 7 वरती 1 2 3 4 0, 1 2 3 4 0. इकडं राहिलं 4, छेदामध्ये आलं 8. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. दोन्ही भाग दे इकडं. 2 त्रिक 6, राहिला 1, 2 पंचे 10, वरचे 3 0. 35,000. पी जो मिळाला तो पी किती मिळाला तुम्हाला? 35,000. आपल्याला काय विचारले रे? आपल्याला विचारले रास काय? आपल्याला विचारले रास काय? तर रास मध्ये काय असतं तुमचं? अमाऊंट. अमाऊंट म्हणजे पी अधिक एस आय असतो. आपल्याकडे पी किती आलाय? 35,000 आणि एस आय किती आपला? 35,000. दोघांची ऍडिशन केली किती आला तुमचा? 70,000. अमाऊंट जी आली ती अमाऊंट किती आली तुमची? 70,000 आली का चेक करून घ्या. 70,000 आली का चेक करून घ्या. चला क्लिअर. जाया पुढं. चला पुढचा प्रश्न बघा. सुरेशने 4,500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेकडून घेतली. त्याने 3.5 वर्षानंतर 7,200 रुपये व्याजासह परत केले. तर व्याजाचा दर किती विचारले? बरोबर काय? बँकेकडून घेतली त्यानं वर्षानंतर किती? त्याने वर्षानंतर किती? वर्षानंतर नाही करायला इथं 3.5 वर्षानंतर. 3.5 वर्षानंतर 7,020 रुपये व्याजासह परत केले. 7,020 रुपये व्याजासह परत केले याचा अर्थ ती अमाऊंट आहे. अमाऊंट म्हणजे तुम्हाला माहित आहे फी अधिक एस असतो. अमाऊंट म्हणजे काय? फी अधिक एस आय असतो. याचा अर्थ ह्यामध्ये पी आहे, तो पी काढून टाका ना. एस आय घ्यायला गेला आपल्या एस आयचा फॉर्म्युला वापरायचा म्हणल्यानंतर
मग SI काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर 7020 वजा 4500 करावं लागेल. चला वजा करा. 0 2 तसंच 6 10तून 5 गेले 5 आणि 6 मधून 4 गेले राहिले तुमचे 2. 6 मधून 4 गेले राहिले तुमचे 2. 2520. SI जो भेटला ना, तो SI भेटला किती आपल्याला 2520. तर इथं लिहा SI तुमचा SIच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. SIचा फॉर्म्युला 2520 SI इथं लिहायचा असतो. पी आपल्याकडे ती किती आहे 4500 आहे. गुणाकारामध्ये रेट काढायचा आहे. कालावधी आपल्याकडे ती किती आहे 3.5 वर्ष आहे. 3.1/2 रेटचा 100 खाली लिहून टाका. हितला एक शून्य हितला एक शून्य गायब. हितला एक शून्य हितला एक शून्य गायब तुमचा झाला. बरोबर का रे. मग राहिलं काय काय बघा. राहिलं काय काय डावीकडे राहिलं 252 बरोबर. इकडे राहिलं तुमचं 45 गुणाकारामध्ये आर. गुणाकारामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचा व्यवहारी करा. कसा करणार. हिथं गुणाकार हिथं बेरीज असते. 2 त्रिक 6 6 ने किती आलं 7 7 छेदामध्ये आलं 2 छेदामध्ये किती आलं तुमचं 10 आलं राजा. बरोबर का रे. मग काय झालं माहिती आहे का. हा 252 गुणाकारामध्ये मी केला 10 भागाकाराचा गुणाकाराला आणि जे गुणाकाराला आहे तुमचं ते भागाकाराला येऊन जाईल तुमचं. बरोबर ना. पुन्हा हा तुमचा भागाकाराला ह्या सुद्धा तुमचा गुणाकाराला येईल. राहिले 45 गुणाकारामध्ये 7 गुणाकाराचं ते येथील भागाकाराला इकडे आला तुमचा व्याजाचा दर आर. कॅल्क्युलेशन करा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. कितीनं भाग जाईल तुमचा 7 एके 7 7 एके 7 7 दोन्ही 14 7 एके 7 7 दोन्ही 14 7 त्रिक 21 7 त्रिक 21 राहिले 4 7 सक्कून 42 9 चोक 36 9 पाचशे 45 5 एके 5 5 दोन्ही 10. बघा आता खाली तर काय राहिलेलं दिसत नाही. वरती अंशाला 4 राहिले 2 राहिले 2 4 दोन्ही 8 8 दोन्ही किती आलं 16. 16% बरोबर आर. व्याजाचा दर जो आहे तो 16% आला का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चलो आगे. दिनेशने 18,000 रुपये कर्जावर रक्कम सरळ व्याजाने घेतली. जर त्याने 4 वर्षानंतर 27,720 रुपये परतफेड केली असेल तर व्याजाचा दर किती. 4 वर्षानंतर त्यांनी रक्कम एवढी परतफेड केलेली आहे. याचा अर्थ हे जे आहे ना ती अमाऊंट आहे. अमाऊंट मध्ये तुम्हाला माहित आहे पी अधिक SI असतो. मग आपल्याला SIचा फॉर्म्युला वापरायचा दर काढण्यासाठी. म्हणजे तुम्हाला SI काढावं लागेल म्हणजे सरळ व्याज काढावं लागेल. सरळ व्याज काढण्यासाठी तुम्ही SI काढण्यासाठी काय करणार. अमाऊंट तुमची किती आहे 27,720 आहे. वजा किती करणार तुम्ही 18,000 वजा 18,000 करा. तुम्हाला काय मिळून जाईल SI मिळून जाईल. 0 2 7 7 मधून 8 जात नाही. 17तून 8 गेले 17तून 8 7 9 राहिले तुमचे आणि इथं 0 9,720. आपल्याला जे सरळ व्याज भेटलं ते सरळ व्याज भेटलं 9,720. मग आता काय करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं सूत्रामध्ये किंमत टाकायची. कशाच्या SIच्या सूत्रामध्ये किंमत टाका. SI आपलं 9,720 आहे बरोबर पी असतो. पी आपल्याकडे किती आहे 18,000 आहे. गुणाकारामध्ये रेट रेट काढायचा अर्थ असाच ठेवला. कालावधी 4 वर्ष छेदामध्ये किती आलं तुमचं 100. 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल. बरोबर खरे. भाग द्या आता. कितीने भाग जाईल तुमचा 4 ने भाग जाईल. 4 ने भाग जातोय का बघा तुमचा जातो 4 ने भाग. 4 एके 4 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 राहिले 1 4 इंचोक आले 16 राहिले 1 4 त्रिक 12 4 त्रिक 12 18 एके 18 18 एके 18 24 मधून 18 गेले राहिले किती तुमचे 6. बरोबर का रे 6 राहिले ना. चुकलं का काय. चुकलं का काय रे. कॅल्क्युलेशन एकदा कॅल्क्युलेशन बरोबर आहे.
संख्या तर बरोबर आहे. ठीक आहे, भाग द्या. 18 एके 18 राहिले. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 त्रिक 54, 63 मधून 54 गेले. से 6 आणि 3 9 राहिले. वरचा शून्य दिला पॉईंट. 18 पंचे 90, 13.5 आले. 13.5 बरोबर आर. व्याजाचा दर मिळाला 13.5%. चला, क्लिअर का? 13.5%. इथं तुम्हाला समजण्यासाठी मी भाग एकदम स्लो आणि व्यवस्थित जातो बरं का, लक्षात ठेवा. हे गणित सोडवण्यासाठी इतका वेळ लागत नाहीये. हे गणित लक्षात ठेवा, फक्त 20 सेकंदाच्या आतमध्ये मी उडवू शकतो. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी लक्षात ठेवा, डिटेलमध्ये मी सांगतोय आणि स्लो जातो जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी. हे लक्षात तुमच्या असू द्या. नाहीतर तुम्ही म्हणाल एक तासभर सर गणित नाही लक्षात ठेवा, ते काही सेकंदात सुटतं. मला तुमच्यासाठी कार्यक्रम चालू आहे. प्रमोदने 60,000 रुपये कर्जावर रक्कम सरळ व्याजाने घेतली. जर त्याने 3.5 वर्षानंतर व्याजासह 91,500 रुपये रक्कम परतफेड केली. 91,500 रक्कम त्याने परतफेड केलेली आहे. याचा अर्थ ही जी रक्कम आहे ती अमाऊंट आहे. अमाऊंट मध्ये तुम्हाला माहित आहे पी अधिक एस आय असतो. पी अधिक काय असतो तुमचा? एस आय असतो. बरोबर खरे. पी अधिक काय असतो तुमचा? एस आय असतो. चला, आपण एस आय काढून घेऊया. एस आय काढायचं आपल्याला. एस आय काढण्यासाठी अमाऊंट तुमची किती आहे? 91,500 आहे. वजा 60,000 करून घ्या. वजा 60,000 करून घ्या म्हणजे तुम्हाला एस आय निघून जाईल. ओके. 0,051 नावातून 6 गेले 3, 31,500. एस आय जो आला तो एस आय आला 31,500. इथं लिहिलं 31,500 बरोबर. तुमचा पी जो आहे तो पी आहे 60,000. पी जो आहे तो 60,000 आहे. गुणाकारामध्ये रेट काढायचा आहे. कालावधी 3.5 वर्ष आहे. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. इथला एक दशांश चिन्ह, इथला एक शून्य कॅन्सल. 1-0 1-0 1-0 1-0 1-0 1-0 कॅन्सल. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? भाग कितीनं जातोय तुमचा बघा? 5 न. 5 7 35, 5 7 35. ओके. 5 सक्क 30 राहिला एक. 5 त्रिक 15 वरचा शून्य तसाच. 7 एके 7, 7 9 63 वरचा शून्य. राहिलं काय बघा? 90. 90 बरोबर इकडे राहिलं 6 गुणाकारामध्ये राहिलं 8. 6 एके 6 राहिले 3, 6 पंचे 30, 15 बरोबर आर आला. याचा अर्थ व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर आला तुमचा 15%. आला का? चेक करून घ्या. 15%. चला, तुम्हाला भाग व्यवस्थित घालवता आला पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चलो आगे. 9,000 रुपये मुद्दलावर 4.5 वर्षात 3,745 रुपये सरळ व्याज मिळते. तर व्याजाचा दर किती म्हणते? सरळ व्याज जी आहे ती सरळ व्याज 3,645 आहे. मुद्दल जी आहे ती मुद्दल 9,000 आहे. मी एस आय चाच फॉर्म्युला कंटिन्यू करतोय बरं का. 4.5 आहे. व्याजाचा दर काढायचा आहे. मांडला आर.
छेदामध्ये टक्के असतं, टक्के म्हणजे किती आलं तुमचं 100, म्हणजे रेट हा 100 आला असतो ना, म्हणजे 8 टक्के, टक्के म्हणजे खाली यायचं 100. चलो 100 कुठून आणलं म्हणायचं नाही. आता कॅल्क्युलेशन करा. इथला एक दशांश चिन्ह, इथला एक शून्य गेला, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, कॅन्सल. कितीनं भाग जाईल तुमचा? 6, 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, 9 18, 9 ने भाग जाईल. 9 1 9, 9 चोक 36. ओके, 9 0 0, 9 5 45. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा? 5 आणि 4 9, 9 नी, 9 5 45. पुन्हा 9 चोक 36, राहिले 4, 9 5 45, 5 1 5, 5 9 45. 9 बरोबर राहिला तुमचा आर. याचा अर्थ व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर आला 9%. किती आला? 9%. चला, क्लिअर का? कसोट्या शिकवल्यात, कसोट्या वापरायच्या. कसोट्या मी पूर्ण डिटेल मध्ये शिकवल्यात, एकदा बघून घ्या व्यवस्थित. चला जाऊया पुढं. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 3 क्लिअर खरे. बघा टाईप क्रमांक 4 मधलं पहिले गणी. दशादशे 10,000 आणि 5,000 रुपये मुद्दलाचे सरळ व्याजाने 7,250 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील? किती वर्ष लागतील म्हणले? 10% दराने 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने, लक्षात ठेवा. याचा अर्थ एसआय चा फॉर्म्युला वापरायचा. एसआय काढून घ्या अगोदर. 7,250 ही मुद्दल आहे, सॉरी रास आहे. राशीमधून मुद्दल तुमची 5,000 वजा करा. 5,000 वजा करा. 0 5 2 आणि 7तून 5 गेले 2, 2,250 रुपये. एसआय आला 2,250 रुपये. आपल्याला कालावधी काढायचा किती वर्ष लागेल म्हणले? एसआय चा फॉर्म्युला, एसआय आले तुमचा 2,250. एसआय किती आहे? 2,250 बरोबर पी तुमचा 5,000 आहे. 5,000 लिहायचं. गुणाकारामध्ये रेट जो आहे तो रेट आहे 10. कालावधी काढायचा. कालावधी म्हणजे टी. टी तसाच लिहिला. छेदामध्ये तुमचं आलं 100. इथला शून्य, इथला शून्य, इथला शून्य, इथला शून्य गायब झाला. गायब म्हणजे कॅन्सल झाला. इथला एक शून्य, इथला एक शून्य, कॅन्सल झाला. ओके का रे? चला, 25 1 25, 25 2 50, 25 9 225. राहिला तुमचा 2, 2 बरोबर राहिला 2, 9 बरोबर 2, गुणाकारामध्ये आला टी. जर 9 नी तुम्ही 2 नी 9 ला भागलं तर आलं 4.5. 4.5 बरोबर आलं टी. कालावधी जो आला तो कालावधी आला 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. चला, कालावधी जो आला तो कालावधी किती आला? 4.5. 10% दराने 5,000 रुपये रकमेचे, लक्षात ठेवा, 7,250 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील? 4.5 वर्ष लागतील. 4.5 वर्ष लागतील. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. दशादशे 6.5 दराने 21 रुपये मुद्दलाची किती वर्ष मुदती? 3,192 रुपये रास होईल. एसआय चा फॉर्म्युला वापरायचा. एसआय काढून घ्या. रास जी होती ती रास होती 3,192. रास मध्ये तुमचं लक्षात पी पण असतो तुमचा आणि एसआय पण असतो. पी वजा करा. पी तुमचा 21 आहे. पी किती आहे तुमचा? 21. पी म्हणजे मुद्दल. 2 लिहिलं तसं, 9 तसं, 0 तसं, 3तून 2 गेले 1, 1,092 रुपये आला एसआय. एसआय म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज आलं 1,092 रुपये. तुम्हाला आता एसआय चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 1,092, 1,092 1,092 बरोबर पी किती आपला? 21. आर किती आहे आपला? 6.5 आहे. कालावधी आपल्याला टी काढायचा आहे. छेदामध्ये आलं तुमचं 100. हितला दशांश चिन्ह आणि हितला काय झाला तुमचा? शून्य, कॅन्सल झाला. ओके, हितला एक शून्य, हितला एक शून्य, कॅन्सल झाला.
कितीनं भाग जातोय बघा तुमचा, 2 ने भाग जातोय. बे पंचे 10. एक मिनिट. 9 10 10 2 12. 2 3 न भाग जातो. इथं भाग नाही जात बरं का, इथं तसंच इथं भाग जात नाही. 100 100तला एक शून्य गायब, 10 राहिलेले. 3 7 21. 3 त्रिक 9 राहिला एक. 3 संग 18 राहिला एक. 3 चोक 12. पुन्हा 7 न भाग जातो का बघा. 7 1 7. 7 5 35 राहिला एक. 7 2 14. बरोबर का रे. पुन्हा 13 ने भाग जातो बघा. काय काय राहिलं लिहून घेतो मग तुमच्या लक्षात येईल. इथं राहिलं 52. 52 बरोबर 65 गुणाकारामध्ये टी, छेदामध्ये राहिलं 10. छेदामध्ये 10 राहिलं. 13 5 65. 13 चोक 52. ओके. तर मला सांगा भाग जातो. 5 1 5. 5 2 10. आता इकडं 2 आणि इकडे राहिले 4. खाली राहिलं 2, इकडे राहिले 4. तर दोघाला भाग नाही जाणार लक्षात. त्याचा गुणाकार होणार का. भागाकाराची संख्या गुणाकाराला. 4 गुणाकारामध्ये 2 केलं बरोबर आलं तुमचं टी. 4 2 8 आले. 8 बरोबर आलं टी. 3192 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील. 8 वर्ष लागतील. चला पुढचा आहे. दशादशे 9.5 दराने 32 रुपये मुदलाची किती वर्ष मुदतीमध्ये 5024 रुपये रास होईल म्हणते. एसआय काढून घ्या म्हणजे सरळ व्याज काढून घ्या. सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला रास आहे तुमच्याकडे 5024. 5024 मधून 3200 मुद्दल वजा करावी लागेल. कारण रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज असतं. मग जर मुद्दल अधिक व्याज असेल तर मुद्दल वजा केल्यानंतर तुमचा एसआय राहील म्हणजे सरळ व्याज राहील. इथं आले 4, इथं आले 2. तुमच्या हातच्या उसनं घेतला 10. 10तून 2 गेले 8. 4तून 3 गेले 1. 1824 रुपये एसआय आला. एसआयचा फॉर्म्युला वापरायचा आहे 1824. 1800 किती तुमचं 24. 1824 बरोबर मुद्दल तुमची 3200 आहे. बरोबर का रे. गुणाकारामध्ये आवाज येतो ना. कालावधी मानायचा आपल्याला टी. गुणाकारामध्ये दर आहे 9.5. छेदामध्ये आलं 100. 2 शून्याला 2 शून्य गायब, कॅन्सल झाले. ओके. चला कितीनं भाग जाईल तुमचा. 2 ने भाग जाईल. बे 1 बे. बे 1 12. बे 9 18. बे 1 बे. बे 2 4. ओके. 16 ना भाग जातो का. 16 85. 16 85 ठीक आहे. कितीनं भाग जातो तुमचा 4 ने. 4 इन चोक 16. 4 1 4. 4 2 8. 4 2 8 राहिला 1. बरोबर आहे करे. 4 2 8 राहिले 3. 4 8 32. 228. पुन्हा भाग जातो. 4 25 राहिले 2. 4 7 28 राहिलं काय काय बघा 57 बरोबर टी गुणाकारामध्ये 9.5. 9.5. तर काय करायचं माहिती आहे का तुम्हाला. इकडं आलं तुमचं 57. खाली आलं तुमचं 9.5. इकडं राहिला तुमचा टी. का रे बाबा एखादी संख्या गुणाकाराची इकडे कशी येईल भागाकाराला येईल. ओके. भागाकाराला आली. खाली एक दशांश चिन्ह वर एक शून्य वाढवा. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. छेदामध्ये आलं तुमचं 95. बरोबर आलं टी. 19 1 19. 19 2 38. 19 त्रिक 57. वरचा 0. 19 5 95 आणि 5 1 5. 5 31 राहिलं तुमचं 6. 6 बरोबर आलं टी. याचा अर्थ 5024 रक्कम होण्यासाठी किती वर्ष लागतील तुमची. 6 वर्ष लागतील. चला 6 वर्ष लागतील. चला भाग व्यवस्थित घालवता आला पाहिजे. क्लिअर करे. चला नेक्स्ट क्वेश्चन. टाईप क्रमांक 5. दशादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुदलाचे 1/4 होते. जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास दशादशे व्याजाचा दर किती म्हणले.
दसा दशे म्हणा, दसा दशे व्याजाचा दर किती, दर साल दर शेकडा. सरळ व्याज जे होते ना ते म्हणते सरळ व्याज जे होते ते सरळ व्याज कसं होतंय, सरळ व्याज हे मुद्दलाच्या, मी इथं लिहिली मुद्दल, मुद्दलाच्या 1/4 होते, म्हणजे मुद्दलाची 1/4 केली की तुम्हाला मिळतं सरळ व्याज. काय मिळतं, सरळ व्याज मिळतं. बरोबर का रे, तुम्हाला मिळतं सरळ व्याज. म्हणजे याचा अर्थ सरळ व्याज हा मुद्दल गुणाकाराला, इकडे येईल तुमची भागाकाराला. हे एकदा समजून सांगतो, पुन्हा डायरेक्ट करायचं बरं का. 1/4 सरळ व्याज आलं 1, मुद्दल आली तुमची 4. मुद्दल किती आली तुमची, 4 आली. पुढे काय म्हणलंय माहिती आहे का तुम्हाला, ती म्हणते व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास, व्याजाचा दर, दर हा लक्षात ठेवा मुदती एवढाच आहे, तर व्याजाचा दर काय, याचा अर्थ टी ला सुद्धा तुम्ही आर मानू शकता. टी ला सुद्धा तुम्ही आर मानू शकता. का रे बाबा, कारण व्याजाचा दर जो आहे तो कालावधी एवढा आहे, याचा अर्थ आर इज इक्वल टू टी. आर इज इक्वल टू टी. मग एसआयचा फॉर्म्युला वापरला, आपण एसआयचा फॉर्म्युला जर वापरला तर एसआयचा फॉर्म्युला, व्याज किती आलं, 1 रुपया व्याज आले. बरोबर का रे, मुद्दल आपल्याकडे किती आहे, 4 आहे. गुणाकारामध्ये मला सांगा व्याजाचा दर किती आहे, आर आहे. कालावधी किती आहे तुमचा, टी. टी लाच आपण आर म्हणू शकतो का, म्हणू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आर आणि लक्षात टी सेम आहेत तुमचे. आपल्याला व्याजाचा दर काढायचा असल्यामुळे टी ला सुद्धा तुम्ही आर म्हणलं तरी चालेल. छेदामध्ये आलं तुमचं 100. 100 इकडे भागाकाराचं गुणाकाराला गेलं, 4 तुमचं गुणाकाराचं भागाकाराला, इकडे 4 गुणाकारामध्ये आर म्हणजे आरचा वर्ग आला. आपल्याला आरचा वर्ग नकोय, आपल्याला आर पाहिजे. याचा अर्थ दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या. इथं लिहितो, दोन्ही बाजूची वर्गमुळे घेणे, दोन्ही बाजूची वर्गमुळे घेणे. ओके. मग हे तर किती आलं तुमचं, 100चं वर्गमूळ आलं 10 आणि 4चं आलं तुमचं 2, बरोबर आलं इकडं आर. बे एक बे, बे पंचे 10. व्याजाचा दर जो आला तो दर आला तुमचा 5%. व्याजाचा दर जो आला तो दर किती आला तुमचा, 5%. चलो क्लिअर कर रे बाबा. व्याजाचा दर जो मिळाला तो तुम्हाला मिळाला भाग जातो की रे, बे पंचेला, बे बे 2 4 20 24 बे पंचेला, बरोबर आहे की. 5.5 कुठून आणल्याने पर्यायामध्ये, चला. हे एवढं डिटेल मध्ये करायची गरज नाही बरं का, आता सांगतोय हे समजण्यासाठी सांगितलं, लक्षात ठेवा. इथं सरळ तुम्ही असं करू शकता, व्याज व्याज गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये काय आलं तुमचं मुद्दल, मुद्दल गुणाकारामध्ये दर, गुणाकारामध्ये काय आला तुमचा समय. बरोबर काय असेल ते लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करायचं. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन, दशादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 पट मिळते. सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 पट मिळते, याचा अर्थ तुमचा वरचा जो आहे तो एस आहे आणि खालचा जो आहे तो पी आहे राजा. ओके. जर मुदत आणि व्याजाचा दर समान असल्यास, मुदत आणि व्याजाचा दर म्हणजे तुमचा टी आणि आर कसा आहे तुमचा, समान आहे. टी आणि आर समान असल्यास दशादशे दर किती म्हणते. आता दर काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, 100ला गुणायचं, 100ला गुणायचं 1ने, व्याजाने गुणायचं, छेदामध्ये करायची मुद्दल, आणि बरोबर आपल्याला दर काढा सांगितलंय, बरोबर आहे का. टी ला सुद्धा तुम्ही आर मानू शकता, म्हणजे टी ला जर तुम्ही आर मानला तर आरचा आला तुमचा वर्ग, आरचा काय आला तुमचा वर्ग आला. कॅल्क्युलेशन कमी करतो, पहिल्या गणितामध्ये मी डिटेल मध्ये सांगितलंय, आता कॅल्क्युलेशन कमी करतोय ना. तुम्ही म्हणताल की एवढं करावं लागतं परीक्षा, एवढी गरजच काय, कन्सेप्ट समजून घेतली की दिमाग लढवायचा आपला स्वतःचा. कारण का रे, कारण तुम्हाला माहित आहे टी गुणाकारामध्ये आर येणार, आणि टी म्हणजेच आर, आर म्हणजेच टी आहे तुमचा, याचा अर्थ आर काढायचं तर टीला सुद्धा आर माना तुम्ही. मग काय झालं तुमचं, 100 एके 100, छेदामध्ये आलं 9, बरोबर आलं आरचा वर्ग. दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्यायचे. 100चं वर्गमूळ आलं 10, 100चं वर्गमूळ आलं तुमचं 10 आणि 9चं वर्गमूळ आलं 3, 3 बरोबर आलं तुमचं आर. भाग द्या इथं, 3 त्रिक 9 राहिला 1, बरोबर करे 0.3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजेच तुमचा व्याजाचा दर आला 3.3%. व्याजाचा दर आला 3.3%. चलो क्लिअर का.
व्याजाचा दर आला 3.3%. चला नेक्स्ट क्वेश्चन. काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 9/16 होते. 9/16 होते याचा अर्थ खालचा असणार पी आहे, वरचा असणार तुमचा एस आहे. बरोबर का रे? मुदत आणि व्याजाचा दर समान आहे म्हणते, म्हणजे टी इज इक्वल टू कायला आर. दर काढा म्हणते, दर काढायचा याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, एस आय ला 9 ला तुम्हाला 100 ने गुणावं लागेल, छेदामध्ये तुमचा पी खाली लिहावं लागेल, बरोबर इकडं आरचा वर्ग करावा लागेल. का रे व्याजाचा दर? कारण टी गुणाकारामध्ये आर असणार आणि टी म्हणजेच आर, म्हणजे तुमचं टीच्या जागी आपण आर घेतलं डबल आर झाला, म्हणजे आरचा वर्ग झाला. तुम्हाला वर्गमूळ घ्या, 9चं वर्गमूळ आलं 3, 100चं आलं 10 आणि 16चं आलं तुमचं 4. 16चं आलं 4, बरोबर आलं तुमचं आर. इथं काय केलं मी, इथं केलं दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली, दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली, तोंडी घेतली बरं का मी आता, वर्गमुळे घेतले. मग दोघाचा गुणाकार केला किती आला, 30 आला, 30 छेदामध्ये 4, बरोबर आलं तुमचं आर. 4 एके 4, 4 7 28, राहिले 2, वरचा 0 दिला पण 4 25, 7.5%. व्याजाचा दर जो आला तो दर आला 7.5%. चलो क्लिअर का? व्याजाचा दर आला 7.5%. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, टाईप क्रमांक 6. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 होते. सरळ व्याजामध्ये लक्षात ठेवायचं, प्रत्येक वर्षी व्याज हे समान असतं, प्रत्येक वर्षी व्याज समान असतं. जसं की लक्षात ठेवा, पहिल्या वर्षी 500 रुपये व्याज आलं की पुढच्या वर्षी पण 500, तिसऱ्या वर्षी पण 500, चौथ्या वर्षी पण 500, मुद्दल तेवढीच राहणार, त्यामध्ये काही बदल होणार नाही. सरळ व्याजमध्ये प्रत्येक वर्षी व्याज हे सारखं असतं, लक्षात ठेवा. मग इथं 2 वर्षाची लक्षात ठेवा रास जी होती, तो 2 वर्षाची रास किती, 2160 होती, ही झाली अमाऊंट तुमची. पुढे सांगितले 5 वर्षाची जी रास होती ती होती 2700 रुपये, बरोबर ना? मग मला सांगा, रास जी वाढत जाते ती काय वाढत जाते, फक्त व्याज वाढत जाते, आणि प्रत्येक वर्षी व्याज हे सरळ व्याजामध्ये सेम असतं, इथं चक्रवाढ व्याज नाहीये, प्रत्येक वर्षी व्याज सेम असतं, लक्षात ठेवा. याचा अर्थ दोघांमधला डिफरन्स घ्या, दोन राशी मधला फरक, दोन राशी मधला फरक, 5 वजा 2 केलं 3 वर्ष आलं, 3 वर्षाचं व्याज काढा, 2 राशी मधला फरक म्हणजेच व्याज असणार, 2 राशी मधला फरक म्हणजेच व्याज असणार, लक्षात ठेवा. तुमचं 2700 तुमचं 2160 आहे, 2160 वजा 2700 करा, 2160, 0 अच्छा घेतला, इथं झाले 6, इथं झाले 10, 10 तून 6 गेले 4, इथं 5, 0 540, किती आलं 540. हे 540 काय आलं, हे 540 जे आलं ना, हे 540 आलं एका वर्षाचं व्याज, सॉरी 3 वर्षाचं व्याज. मग एका वर्षाचं व्याज काढा, एका वर्षाचं व्याज काढण्यासाठी याला 3 न भागावं लागेल. 3 वर्षाचं व्याज जर 540 असेल तर एका वर्षाचं व्याज किती, 3 एके 3, राहिले 2, 3 8 24, वरचा 0, एका वर्षाचं व्याज जे भेटलं आपल्याला, एका वर्षाचे व्याज 180 रुपये भेटले. मग आपल्याला काय विचारलं, व्याजाचा दर काढायचा, दर काढण्यासाठी तुम्हाला मुद्दल माहित पाहिजे, व्याज माहित पाहिजे, ओके बरोबर का रे? मग मला सांगा, कालावधीत एक तर 2 वर्ष किंवा 5 वर्ष, कालावधी नेमका तुम्ही कुठला पकडताय, 2 वर्ष पकडा का 5 वर्ष, कुठलाही पकडा, काही प्रॉब्लेम नाही, मुद्दल ही सेमच राहणार, लक्षात ठेवा, त्यामध्ये काही फरक पडणार नाही, मुद्दलीमध्ये काही चेंज होत नसतो, व्याज हे प्रत्येक वर्षी लक्षात ठेवा सेमच असतं तुमचं. मग एका वर्षाचं व्याज जर 180 असेल तर 2 वर्षाचं व्याज काढून घ्या,
2 वर्षाचं व्याज कसं आलं तुमचं 2,180 ला गुणा 18 2 36 360 आलं. मग तुम्हाला आता काय काढायचं पी काढून घ्यायचं. पी कसा काढणार 2 वर्षाचं तुम्हाला लक्षात ठेवा व्याज माहित आहे. जर तुम्हाला 5 वर्षावरून काढायचं असेल तर 5 वर्षाचं व्याज घ्यावं लागेल. का ह्या 2700 मध्ये 5 वर्षाचं लक्षात ठेवा तुमचं व्याज असणार. मग पी काय केलं आपण काढण्यासाठी 2160 घेतलं. 2 वर्षाची रास जी आहे ती 2160 आहे वजा 2 वर्षाचं व्याज किती आहे तुमचं 360 आहे. वरचे 60 गेले 2100 राहिले वरचे 300 गेले 1800 आलं. किती आलं 1800. पी जो मिळाला तो पी मिळाला आपल्याला 1800. मग आपल्याला काय करायचं आता व्याजाचा दर काढायचा आहे. व्याजाचा दर काढण्यासाठी तुम्हाला एसआयचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एसआय तुम्हाला 2 वर्ष कालावधी पकडला कारण 2 वर्षाचं व्याज घेतलंय आपण. 2 वर्षाचं व्याज 360 आहे. 360 बरोबर मुद्दल तुमची 1800 आहे. मुद्दल तुमची 1800 गुणाकारामध्ये रेट काढायचा तसाच ठेवला. कालावधी तुमचा 2 वर्ष छेदामध्ये आलं तुमचं 100. 2 शून्य 2 शून्य कटले 18 1 18 18 2 36 वरचा 0 20 20 बरोबर इकडं आर गुणाकारामध्ये किती आला तुमचा 2. 2 ने 20 ला भागा बे 1 बे बे 0 0 बरोबर आला आर. व्याजाचा दर आला 10%. व्याजाचा दर किती आला तुमचा 10%. चला क्लिअर का. मी काय केलं लक्षात आलं सर्वांना. मी काय केलं 2 वर्षाची रासलेली 5 वर्षाची रासलेली. मला माहित आहे सरळ व्याजामध्ये 2 राशीमधला फरक लक्षात ठेवा तो असतो व्याज. काय असतो व्याज 5 वजा 2 केलं 3 3 वर्षाचं व्याज आलं 540. 3 वर्षाच्या व्याजावरून 3 न भागलं 180 आलं. 180 काय आलं एका वर्षाचं व्याज आलं. एका वर्षावर मी 2 वर्षाचं व्याज काढलं का काढलं कारण मला मुद्दल काढायची आहे. एक तर तुम्हाला 2 वर्षाचं व्याज काढावं लागेल किंवा 5 वर्षाचं व्याज काढावं लागेल. मी सोपं बघितलं आकडा 2 वर्ष 5 वर्षाकडे कशाला जायचं. 2 वर्षाचं व्याज 360 आलं. मग मला माहित आहे 2 वर्षाची मुदत 2160 आहे. 2160 मध्ये पी पण आहे आणि एसआय पण आहे. मग मी काय केलं 2160 मधून एसआय म्हणजे व्याज वजा केलं तर माझ्याकडे मुद्दल राहिली. मुद्दल किती आली 1800. एसआयच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून दिलं. व्याज मला 2 वर्षाचं 360 आहे. मुद्दल लिहून टाकली. आर लिहिला तसा 2 तुमचा कालावधी लिहिला खाली 100 लिहिलं भागलं मला 10% मिळालं. व्याजाचा दर आला 10%. नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेचे सरळ व्याजाने 4 वर्षाची रास. 4 वर्षाची जी अमाऊंट होती ती अमाऊंट होती 1312. 1300 किती होती तुमची 12 होती. आणि 6 वर्षाची रास होती 1568. 1500 किती होती 68 होती. दोघा वर्षामधला फरक आला 2 वर्ष. 2 वर्षाचं व्याज काढून घ्या कारण 2 राशी मधला फरक म्हणजे असतो व्याज. बरोबर खरे. मग या दोघातला फरक काढला 8 मधून तुमचे 2 गेले राहिले तुमचे 6. 6 मधून तुमचा 1 गेला राहिला तुमचा 5. 5 मधून 3 गेला राहिला तुमचा 2. 1 मधून 1 गेला 0. हे काय आलं 2 वर्षाचं व्याज आलं. 2 वर्षाचं व्याज आलं 256. एका वर्षाचं व्याज काढा ह्याला भागा 2 एका वर्ष बे 1 बे बे 2 4 बे 8 16 128. एका वर्षाचं व्याज जे भेटलं ते एका वर्षाचं व्याज किती भेटलं 128. सगळं डिटेल मध्ये का लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. कालावधीकडे या. कालावधी एकतर 4 वर्ष आहे किंवा 6 वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला एकतर 4 वर्षाचं व्याज घ्यावं लागेल किंवा 6 वर्षाचं व्याज घ्यावं लागेल. 4 वर्षाचं व्याज काढून घ्या. 4 वर्षाचे व्याज 4 वर्षाचे व्याज बरोबर तुमच्याकडे किती आलं तुम्हाला 128 ला 4 ने गुणा. 128 गुणाकारामध्ये एका वर्षाचं व्याज 128 गुणाकारामध्ये 4. 4 8 32. हातच्याला गेला 3. 4 2 8 8 आणि 3 आले 11. हातच्याला 4 1 4 4 निघाले 5. 512. 4 वर्षाचं व्याज 512 आलं. मला आता पी काढून घ्यायचं आहे. मी काय करणार अमाऊंट मधून मला 4 वर्षाची अमाऊंट माझ्याकडे 1312 आहे. 1312 मधून माझा 512 वजा करायचा. का रे 1312 मध्ये 512 ऑलरेडी आहे. कारण तुम्हाला 4 वर्षाची राज्य आहे ते 4 वर्षाच्या राशीमध्ये 4 वर्षाचं व्याज पण त्याच्यामध्ये आला ते वजा करा पी निघून जाईल. वरचे 12 गेले राहिले 1300. वरचे 5 राहिले तुमचे 800. पी जो मिळाला तो पी मिळाला 800. आता तुम्हाला व्याजाचा दर काढायचा. दर काढण्यासाठी एसआयचा फॉर्म्युला व्याज जे आहे ते व्याज आहे 800. सॉरी 4 वर्षाचं व्याज जे आहे ते 4 वर्षाचं व्याज किती आहे 512 आहे. 512 बरोबर मुद्दल तुमची 800 आहे. दर तुमचा जो आहे तो काढायचा आहे. कालावधी तुमचा 4 वर्ष छेदामध्ये 100. कालावधी 4 वर्ष का कारण व्याज 512 4 वर्षाचा म्हणजे कालावधी सुद्धा 4 वर्ष लिहावं लागेल तुम्हाला. इथले 2 0 2 0 कॅन्सल.
ओके. भाग कितीने जातो बघा, 4 न भाग जातोय, 4 1 4, राहिला एक, 4 2 8, 4 2 8, राहिले तुमचे 3, 4 8 32, 128 भागीला 8 बरोबर आला तुमचा आर. भाग बरोबर आहे का बघा, 4 1 4, राहिला 1, 4 2 8, राहिले 3, 4 8 32. चला 8 1 8, राहिले किती तुमचे 4, 8 संग 48. व्याजाचा दर जो आला तो व्याजाचा दर किती टक्के आला, 16%. आला का चेक करून घ्या, 16%. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 1740 होती. 2 वर्षाची रास किती होती, 1740 होती. म्हणजे ही अमाऊंट आहे. 5 वर्षाची रास होती 2100 रुपये. किती होती, 2100 रुपये. म्हणजे 2 राशीमधला फरक म्हणजे व्याज. 2 राशीमधला फरक म्हणजे व्याज. 3 वर्षाचं व्याज काढून घ्या. 3 वर्षाचं व्याज काढून घ्या. किती आलं, 40 वरचे 60, 18 19 20 21, 360 आलं. किती आलं, 360. एका वर्षाचं व्याज काढण्यासाठी याला 3 न भागा. 3 1 3, 3 2 6, वरचा 0. हे काय आलं तुमचं, एका वर्षाचं व्याज आलं. मी काय केलं, दोघांमधला गॅप म्हणजे 3 वर्षाचं व्याज 360 काढलं. एका वर्षाचं व्याज किती आलं, 120 आलं. कालावधी 2 वर्ष पकडतं का 5 वर्ष, त्यानुसार व्याज काढा. मी 2 वर्ष पकडतो, 2 वर्षाचं व्याज काढून घेतलं. मी 2 वर्षाचं व्याज काढून घेतलं. 12 दोन्ही किती आलं, 24, 240. एका वर्षाला 120 रुपये व्याज, तर 2 वर्षाला 240 रुपये व्याज. क्लिअर झालं. मग आता मला पी काढायचं आहे. पी काढण्यासाठी माझ्याकडे 2 वर्षाचं व्याज माहित आहे, माझ्याकडे 2 वर्षाची रास माहित आहे. राशेमध्ये 1740 मध्ये ऑलरेडी 240 रुपये आहेत. कारण रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. वजाबाकी करा, 0. 4 मधून 4 गेला 0, 7 मधून 2 गेला, राहिले 5. एक तुमची मुद्दल जी आली ती मुद्दल आली 1500. व्याजाचा दर काढायचा. व्याजाचा दर काढण्यासाठी तुम्हाला एसआय चा फॉर्म्युला वापरावा लागेल. कशाचा, एसआय चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एसआय आपल्याकडे 2 वर्षाचं व्याज आले 240, बरोबर आपली मुद्दल आली 1500. कालावधी आपला टी आहे, टी नाही सॉरी, किती वर्ष कालावधी आपला रे, 2 वर्ष आहे. व्याजाचा दर काढायचा, छेदामध्ये आलं तुमचं 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल. बे 1 बे, बे 2 4, बे 0 0. 15 1 15, 15 8 आले 120. 8% बरोबर आलं आर. व्याजाचा दर जो आला तो दर आला 8%. चला क्लिअर का, एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास. 3 वर्षाची रास 3300 रुपये आहे, म्हणजे अमाऊंट आहे. 4 वर्षाची रास किती आहे तुमची, 3600. एका वर्षाचा गॅप आहे, एका वर्षाचं व्याज काढून घ्या. एका वर्ष 2 राशीमधला फरक म्हणजेच व्याज असतो. किती आलं तुमचं, 300 रुपये आलं. एका वर्षाचं व्याज 300 रुपये आलं. व्याजाचा दर काढायचा आहे तुम्हाला. 3 वर्षाचं व्याज काढून घ्या. एकतर कालावधी 3 वर्ष घ्या किंवा 4 वर्ष घ्या. जर 4 घेतला तर 4 वर्षाचं व्याज काढा, नसेल तर 3 वर्ष घेतलं 3 वर्षाचं व्याज काढा. एका वर्षाचं व्याज 300, तर 3 वर्षाचं व्याज किती आलं तुमचं, 900. 3 त्रिक 9. मग मला काय करायचं, पी काढून घ्यायचं. मला पी काढण्यासाठी काय करावं लागेल, अमाऊंट वजा 3 वर्षाची अमाऊंट जी आहे ती 3300 आहे, आणि वजा मला व्याज 3 वर्षाचं किती आहे, 900, ते वजा करावं लागेल. 3300 मधून तुमचे 900 गेले, वरचे 3 वरचे 7, 2400.
किती आलं 2400 आलं 2400. पी जो मिळाला तो पे मिळाला 2400. मला काय करायचं आता दर काढायचा. दर काढण्यासाठी मी एस चा फॉर्म्युला एस आय आपल्याकडे ती 3 वर्षाची एस आहे 900 बरोबर मुद्दल आपल्याकडे 2400 आहे. कालावधी किती आपल्याकडे ती 3 वर्ष आहे बरोबर का रे. आणि व्याजाचा दर काढायचा अर्धासात छेदामध्ये किती 100. 2 शून्याला 2 शून्य कटले रे. भाग द्या बघा आता पुन्हा एकदा. 3 एके 3 3 त्रिक 9 3 शून्य शून्य 3 शून्य शून्य 24 एके 24 24 एके 24 राहिले तुमचे 6. 24 एके 24 24 दोन्ही 48 राहिले 12 वरचा शून्य दिला पॉईंट 24 पाचा 120 12.5 बरोबर आर. व्याजाचा दर आला 12.5%. व्याजाचा दर आला 12.5%. चला क्लिअर का रे बाबा क्लिअर का. सरळ व्याज बेसिक पासून शिकवले. सरळ व्याज मी एकदम बेसिक पासून घेतले लक्षात ठेवा. किती टाईप झाले आपले बघा तुमचे टाईप झाले. ठीक आहे चला हा टाईप किती होता 6 टाईप. 6 टाईप घेतले. ह्या टाईपच्या बाहेर अजून एक लेक्चर होईल लक्षात 1-2 लेक्चर होतील. ह्याच्या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाहीये. त्यामुळे याला व्यवस्थित करा. टीईटीला एकही क्वेश्चन याच्या बाहेरचा जाणार नाही. चला चला क्लिअर का. हे बेसिक समजून घ्या. पहिल्यांदा सांगितलेलं बेसिक समजून घ्या. ठीक आहे आजचा भाग आपण इथं समोर राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत धन्यवाद.